मला सांगा, आज हे आपल्याला जी महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पोकळी निर्माण झाली ही तुम्ही त्याबद्दल काय सांगा? एवढं सांगेल की निश्चित प्रकारे आज एक कामाचा माणूस, शब्द दिल्यानंतर शब्द पाळणारा माणूस आज आपल्या मध्ये राहिला नाही, याचं दुःख आम्हा सर्वांना आहे. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते दादांनी निर्माण केले. एक मी शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता, माझ्या घरात कोणी राजकारण नव्हतं, त्या राज्याचं कृषी मंत्री पद दिलं आणि माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते दादा निर्माण केले. दादाच आपल्यात नाही, हा विश्वास सुद्धा आपल्याला बसत नाही. परंतु आज खरंच दादाने झालेली खूप मोठी पोकळी ही आम्हा सर्वांची निर्माण झालेली आहे. आता बघितलं की मामांनी जो आज आपण जनतेला काय संदेश देतात, जनतेला मी एवढंच संदेश देईल की आज दादा आपल्यात नाही आहेत, परंतु दादांनी आपल्याला दिलेला एक आदर्श, दादांनी आपल्याला शिकवली कार्यपद्धती आपण आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात आणूया. शिस्त, काम करण्याची पद्धत आणि एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द खाली न पडून देणं आणि सर्वांसाठी काम करणारा नेता आज आपल्यामध्ये नसला तरी निश्चित प्रकारे दादांचा आदर्श आपण सगळेजण पुढे भविष्यामध्ये पाळूया. धन्यवाद मामा.